कृपया कुणीही कुणावरही वैयक्तिक टीका करू नये. आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मी सुरुवातीला डॉक्टर अशोक पवार यांच्याकडे जाते. आज बंजारा समाजाने निदर्शने केलेली आहेत. विषय ताजा आहे, आपल्याला समजून घेतला पाहिजे. डॉक्टर अशोक पवार, बंजारा समाज ज्या धर्तीवर ही आरक्षणाची मागणी करते तसं आरक्षण त्यांना मिळू शकतं का? हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करते. खरं तर नम्रताजी धन्यवाद. तुम्ही माझा परिचय करून देत असताना सांगितलं की बंजारा अभ्यासक. केवळ मी बंजारा अभ्यासक नाही किंवा स्वर्णिम बंजारा इतिहासाचे 20 खंडाचंच लेखन केलं नाही, तर नोमॅड्सवर माझे अनेक ग्रंथ आहेत. तुम्ही जो प्रश्न केला तो फार प्रासंगिक आहे आणि महत्वाचा आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने एकदा नाही दोनदा यशवंतराव आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना केंद्राकडे या संदर्भात शिफारस केलेलीच होती आणि ती चौकटीत केलेली होती. आणि एवढंच नाही तर मला हे सांगायला आवडेल, सगळ्या अभ्यासकांच्या समोर अत्यंत जबाबदारीने मला सांगायला आवडेल की खरं तर जरांगे पाटलाचा आम्ही धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे की या निमित्तानं हा विषय त्यांनी ऐरणीवर आणला. आणि खऱ्या अर्थानं जो ओरिजिनल ट्राईब्स आहे त्यामध्ये केवळ बंजारा एक जात नाही तर जाती ते अनेक जातीचा तो एक समूह आहे. आणि त्यामुळं देशामध्ये 6 राज्यामध्ये SC आणि 7 राज्यामध्ये ST मध्ये ऑलरेडी हा प्रवर्ग मोडला गेलेला आहे. त्यांचं इन्क्लुजन झालेलं आहे आणि त्या सवलती घेतात. त्यामुळं अत्यंत आपण जबाबदारीनं सामाजिक भान ठेवून या ठिकाणी म्हणायला पाहिजे की बंजारा समाज हा प्रामुख्यानं कॉन्स्टिट्युशनल सेफगार्डसाठी हा डिझर्व करतो आणि त्या संदर्भामध्ये शासनाने जर शिफारस केली तर हा ओरिजिनल ट्राईब जो आहे तो समाजापुढे तो तक्ता येईल आणि राष्ट्राच्या विकासामध्ये त्याचं मोठं मोलाचं योगदान असेल याबद्दल मला शंका बाळगण्याचं काही कारण नाही. महत्वाचं आता हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा जो विषय आलेला आहे तर केवळ हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं हे आरक्षण मिळणार आहे किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. त्याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा केवळ हैदराबाद गॅजेट पुरता मर्यादित नाहीये, तर देशातील बहुतांशी राज्यामध्ये तो ऑलरेडी इन्क्लुडेड असल्यामुळं केवळ आता जर ही डिलिमिटेशन उठत असेल किंवा राज्याची परिसीमा जर उठत असेल तर त्या परिप्रेक्षमध्ये महाराष्ट्र सरकारने जे उचललेलं पाऊल आहे, जरांगे पाटलांनी जे काही उचललेलं पाऊल आहे ते बंजारा समाजासाठी फार उपकारक आहे. आणि जर हे आरक्षण लागू झालं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रापुरता का असेना जरांगे पाटील हे त्याचे जनक ठरतील याबद्दल मला शंका बाळगण्याचं काही कारण नाही. पण म्हणजे डॉक्टर पवार, एक छोटीशी शंका जी या अनुषंगाने उपस्थित होते ती म्हणजे की हैदराबाद गॅझेट लागू करण्यालाच अनेक लोक आव्हान देत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही समाजाला आरक्षण देताना अशा प्रकारे गॅझेटचा दाखला घेऊ शकत नाही. इथपासूनच आक्षेपाला सुरुवात होतीये. नाही, खरं तर गॅजेटची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. ज्या वेळेस भाषावर प्रांतरचना झाली आणि त्या राज्यांनी केंद्राकडे शिफारस करत असताना कुठलं तरी गॅजेटच्या परिसीमेमध्ये आरक्षणाची मागणी करणं म्हणजे साक्षात त्या समाजाची किंबहुना फसवणूक तर आपण करत नाहीये. याबाबत देखील आम्ही सामाजिक पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी आणि विविध अभ्यासकांनी या संदर्भामध्ये भान आणि जाण ठेवायला पाहिजे. म्हणून गॅजेट ही जी संकल्पना आहे विशेषतः हैदराबाद गॅजेट जी आहे तर हैदराबाद संस्थानामध्ये अनेक डिस्ट्रिक्ट येतात. आता तुम्हाला कल्पना असेल, मला सांगायला या ठिकाणी आवडेल की त्यावेळेस 1872-81 पासून 1931 पर्यंत आपण जनगणनेचा सगळा जर आढावा घेतला, खरं तर त्याच्यावर माझा एक ग्रंथ येतोय आणि त्या गॅजेटमध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज जर आपण पॉप्युलेशन जर आपण काढली तर त्या डिस्ट्रिक्ट वाईज पॉप्युलेशन मध्ये अनेक अभ्यासकांनी अगदी गियर्सन पासून थॉमस कोएट असेल किंवा अनेक अभ्यासकांनी, हिरालाल थ्रस्टन असेल, गेल आमिवटच्या बाबतीमध्ये मराठा कुणबीच्या संदर्भामध्ये अभ्यासकांना त्या संदर्भामध्ये आमच्या मराठा नेते त्याच्यावर बोलतील. परंतु खऱ्या अर्थानं केवळ गॅजेट आणि केवळ हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं त्यांना आरक्षण मिळेल आणि त्या चौकटीत मिळेल याबद्दल मला थोडीशी शंका आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते जर दुरुस्त होऊन जर आलं आणि मराठा समाजाला हैदराबाद संस्थानाच्या परिक्षेत्रामध्ये मोडणारे वेगळे जे जिल्हे आहेत त्या संदर्भात त्यांना काही मराठवाड्यातील लोकांना जर संधी मिळाली तर त्याचं आम्ही सगळ्या समाज बांधवांनी स्वागतच करायला हरकत नसेल असं मला वाटतं. ठीक आहे. मी गंगाधर काळकोटे पाटील यांच्याकडे जाते. डॉक्टर पवार यांचा अतिशय सखोल अभ्यास आहे.
सगळ्यावरती आणि ते असं म्हणतात लोकांना जर संधी मिळाली तर त्याचं आम्ही सगळ्या समाज बांधवांनी स्वागतच करायला हरकत नसेल असं मला वाटतं. ठीक आहे. मी गंगाधर काळकुटे पाटील यांच्याकडे जाते. डॉक्टर पवार यांचा अतिशय सखोल अभ्यास आहे या सगळ्यावरती आणि ते असं म्हणतात की फक्त गॅझेटच्या धर्तीवरती हे आरक्षण टिकणं अवघड दिसते. मला वाटतं तुमच्या समाजातून सुद्धा असे आवाज अनेक उठत आहेत. सांगायला या ठिकाणी आवडेल एक अभ्यासक म्हणून की निजाम काळाच्या ज्या नोंदी आहेत तर बंजारा समाजामध्ये मी डिस्ट्रिक्ट वाईज त्याचं जे पॉप्युलेशन काढलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये 1901 मध्ये मराठवाडा जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे मराठा कुणबी आणि बंजारा समाजाची तुलनात्मक मी अभ्यास केलेला आहे ग्रंथामध्ये. तर औरंगाबाद आणि जालना यामध्ये 2,57,000 एवढी जी लोकसंख्या आहे मराठा कुणबीची तर बंजारा समाजातली 8,900 एवढी लोकसंख्या आपल्याला दिसते आणि एकूण लोकसंख्या 7,30,380 एवढी दिसून येते. परभणी जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2,69,800 डॉक्टर पवार आपल्याला इन डिटेल एवढ्या आकडेवारीमध्ये गेलो तर आपल्याकडनं मुद्दे सुटून जातील. एकूण लोकसंख्या 6,00,000 एवढ्या आकडेवारीत आपण गेलं तर आपल्याला मुद्दे सुटून जाऊ शकतात. जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर बंजारा समाजाची लोकसंख्या त्याच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. काहीतरी ऑडिओचा ग्लिच असू शकतो. गंगाधर काळकुटे पाटील, गॅझेटियर फक्त हैदराबाद गॅझेटियर लागू झालं तरी हे आरक्षण मिळेल ह्या विश्वासात या संभ्रमात राहू नये असं हे अभ्यासक आपल्याला सांगतात. नक्की त्यांचा अभ्यास येत आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर विचार करू. पण आम्ही फक्त गॅझेटवरच आरक्षण मागतोय असं नाही ताई. गॅझेट मधल्या काही नोंदी आहेत. शिंदे समितीने बाकी अजून महसुली पुरावे काही गोळा केलेले आहेत. आमचे खासरा पत्र असतील, मंदिर आहेत, देवस्थान आहेत, तिथल्या नोंदी आहेत. अनेक पुराभिलेख आहेत, अनेक रजिस्ट्री ऑफिस मधले दस्तावेज आहेत, भूमी अभिलेख कार्यालयातले दस्तावेज आहेत. या आणि अनेक जे असे काही वेगवेगळे पुरातन काळातले जे काही गॅझेट उपलब्ध आहेत, जे काही दस्तावेज त्या सगळ्यामध्ये मराठा आणि कुणबी एक असल्याच्या नोंदी आहेत. आणि त्याच्या आधारे ठीक आहे गॅझेटच्या मर्यादा येत असतील तर त्याच्या आधारे करा ना. मराठा आणि कुणबी एक असल्याचा जे आर काढा. हे सरकारला आम्ही ते पण मागणी केलेली. 2 महिने त्यासाठी वेळ घेतला आहे तिथं जे विखे पाटील साहेब आणि त्यांची सगळे समितीचे मंत्री महोदय आलते त्याच्यामुळं. ठीक आहे. गॅझेटमध्ये आकडेवारी दिलेली नुसती इंडिव्हिज्युअल प्रमाणपत्र काढताना काही अडचणी येतात असं तज्ञांचं मत आहे. त्याच्यावर अनेक लोकांनी टीका टिप्पणी केलेली आहे. परंतु मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय शासनाने GR च्या नंतर प्रशिक्षण घेतलंय. आज गावागावात काही प्रशिक्षण होत आहेत. त्याच्यात अत्यंत सुटसुटीत माहिती दिली ताई. त्याच्यामुळं मला वाटतं ज्या काही अभ्यासकांचे काही मतभेद किंवा त्यांचे गैरसमज असतील ते दूर होतील या अनुषंगाने. आणि जर काळकुटे पाटील माझा ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की आज मराठा समाजाने हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट, औंध गॅझेट या सगळ्याचा रेफरन्स घेतला. उद्या आणखीन आज बंजारा समाज पुढे आलेला आहे. बंजारा समाज म्हणते की मराठा समाजाला जर हैदराबाद गॅझेट लागू होतं तर आम्हाला का नाही. उद्या आणखीन कुठला तरी समाज त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या डेटानुसार येईल की त्यांना गॅझेट लागू होतं तर आम्हाला का नाही. मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेला जर गॅझेटचे रेफरन्स जर घेत गेले तर हे आरक्षण संपूर्णपणे रिशफलच होऊन जाईल. तशी अपेक्षा आहे का या ठिकाणी? नाही तशी अपेक्षा नाही. पण ताई ज्याच्या नोंदी असतील, जे पात्र असतील त्या आरक्षणात जायला त्याला त्या आरक्षणात पाठवलं पाहिजे. आणि ज्या कोण आरक्षणामुळे आता त्यांच्या त्या पुढे गेल्यात, ज्या मागासलेपणापासून पुढे निघल्यात जाती त्या बाहेरही काढल्या पाहिजे. असं पुनर्मूल्यांकन आरक्षणाचं होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक तटस्थ समिती नेमणं गरजेचं आहे. ज्या जाती पुढारलेल्या आहेत आरक्षण घेऊन आतापर्यंत 50-60 वर्षात स्वातंत्र्यानंतर त्यांना बाहेर काढलं पाहिजे ना. आणि ज्या आता मागास आहेत परत या गोष्टीमध्ये आपण आरक्षणाची मूळ संकल्पनेपासूनच दूर जातोय ना. आरक्षण हे काही गरिबी हटवण्याचं धोरण नव्हतं. आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी होतं. प्रत्येकाला तिथे वाव मिळाला पाहिजे. आपलं नेतृत्व, आपल्या समाजाचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच धोका लागेल अशाने. नाही बरोबर आहे. पण दर 10 वर्षांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवलंय दर 10 वर्षांनी आरक्षणाचं त्या कर मूल्यांकन करायचं सांगितलेलं आहे. जर एखादी जात त्यात प्रगत असेल तर तिला बाहेर काढलं जावं आणि दुसरी जात त्यात समाविष्ट करावी ज्या कोणी मागास असतील त्या. असं सर्कल सांगितलेलं आहे घटनेमध्ये. तसं नोंद आहे. त्याच्यामुळं